आणि तुम्ही या कॉन्टेस्ट मध्ये जर काही चीटिंग वगैरे केली तर म्हणून आली मी इथे तुझ्यावर लक्ष ठेवायला. दिशा, आमची कंपनी सत्य आणि विश्वासावर चालते. तुझ्यासारखी फसवा फसवी नाही करत आम्ही. त्यामुळे शहाणी असशील तर निघ इथून. नाहीये मी शहाणी, त्यामुळे नाही जाणार मी इथून. आणि काय ना अहिल्या, माझा तुझ्यावर काडीभर पण विश्वास नाहीये. त्यामुळे मला स्वतःला इथे थांबून व्यवस्थित लक्ष द्यायला लागणार आहे. दिशा, कचरा ना उकिरड्यावरच चांगला दिसतो. त्यामुळे तुझ्यासारखी घाण आम्हाला आमच्या आजूबाजूला सुद्धा नको आहे. अहिल्या, अहिल्या, हिम्मत वाढत चालली हा तुझी. मला ढकललंस तू या दिशाला. तू ना आता फक्त बघच. नाही हा लोगो मी माझ्या नावावर करून घेतला ना तर नाव नाही लावणार. दिशा, चल निघ इथून. ए आवाज वाढवून असत्याला सत्य करता येत नाही. हा लोगो आमचा आहे आणि आमचाच राहणार. तू कर तुला हवे तेवढे प्रयत्न. तुम्ही दोघं लक्ष ठेवा, ही परत आत येता कामा नये. ते लोगोचे डोळे तुझे. नाही आत्या, माझी किती बी इच्छा असली ना तरी मी नाही जाऊ शकत तिकडं. Excuse me, contestant number 5, please. Contestant number 5, please come on the stage. Next contestant is number 6. Please come on the stage. काय अडचण आहे की तू त्या कॉन्टेस्टला जात नाहीयेस?
आत्या, मी जर का तिकडे गेले ना तर अडचणी अजून वाढतील. म्हणजे 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 आदित्य सरांनी फक्त त्या लोगोसाठी ही स्पर्धा नाही ठेवली. आता तुम्हाला बी माहित आहे आदित्य सरांचं त्या डोळ्यांवर किती प्रेम आहे ते. आणि आत्या, तुम्हाला हे बी चांगलंच माहित आहे देवी यांच्या त्यांच्या मोठ्या सुनेला घेऊन काय अपेक्षा आहेत. उद्या जर का त्यांना कळलं की त्यांचा मुलगा त्या डोळ्यांच्या म्हणजे माझ्या बिरमात आहे, तर त्या माय लेकरांमध्ये दुरावा निर्माण होईल. आदित्य सरांसोबत असलेली माझी मैत्री बी तुटल. मला आदित्य सरांसोबत जे ते 4 क्षण मिळतात ते क्षण बी माझ्या हातातनं निसटून जातील. अरे बाळा, पण तू आत्ता नाही सांगितलंस तर किर्लोस्कर कंपनीचं केवढं मोठं नुकसान होईल याची कल्पना आहे का तुला? दिशा आपल्या कंपनीचं नुकसान व्हावं म्हणून टपून बसलीये. तिचं भावेल. मला समजा कळत आहे, पण माझ्यामुळं मला घरात भांडण नको आहे.